हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आहे आषाढी एकादशी आणि एकादशीच्या निमित्ताने आम्ही सगळे निघालो होतो गुप्त विठोबा या देवस्थानी विठोबांचं दर्शन घ्यायला. सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्हाला थोडंसं क्रेविंग झाली होती काहीतरी खायची किंवा मग चहा कॉफी घ्यायची, पण उपास असल्यामुळे काही खाऊ शकत नव्हतो. आम्ही हॉटेल शोधत होतो, तर थोडंसं पुढे गेल्यानंतरच आम्हाला छान एक हॉटेल दिसलं. आम्ही तिथे मस्त गरमागरम फक्कड कॉफी घेतली आणि तिथेच लहान मुलांचा प्ले एरिया भेटला. मग सौम्याने अफलातून मजा केली. तिथेच 15-20 मिनटं अर्धा तास घालवला आणि आम्हाला पुढे जायला उशीर झाला, पण ठीक आहे. सौम्याने थोडंसं एन्जॉय केलं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तिथून पुढे निघाल्यानंतर आजूबाजूला खूप छान हिरवगार झाडी दिसत होती, म्हणजे वातावरण खूप छान झालं होतं हिरवगार. थोड्या वेळातच आम्ही तिथे लोकेशनला पोहोचलो. लोकेशनला पोहोचल्यानंतर सुद्धा आजूबाजूला खूप छान हिरवेगार डोंगर होते. इथे मागेच आम्ही गाडी आमची पार्क केली. तिथे जवळच एक मोठा तलाव होता. तिथे बरीचशी लोकं खरंच खेळत होती पाण्यामध्ये. आम्ही सुद्धा थोडा वेळ खेळलो आणि इथून पुढे वरच्या साईडला आम्हाला चालत जायचं होतं. गर्दी असल्यामुळे वरती गाडी अलाउड नव्हती. प्रचंड चिखल झाला होता. त्या चिखल तुडवत चिखलामध्ये पाय ठेवला की पाय घसरत होता अक्षरशः, पण मजा आली कारण आजूबाजूचं वातावरण खूप छान होतं आणि त्यात विठोबांचं नाम गजर करत करत आम्ही पुढे वरच्या दिशेला दर्शनासाठी निघालो. थोड्या वेळ चालल्यानंतर आम्ही वरती पोहोचलो आणि मस्त वातावरण होतं. विठुरायाचं दर्शन घेतलं आणि तिथे जवळ 4000 टनाची खिचडी बनते. खिचडी मस्त होती. पोट भरून आम्ही खिचडीचा महाप्रसाद घेतला आणि माय फेवरेट खवा कोणाला नाही आवडत. तिथे जागोजागी पेढा खवा याची स्टॉल लागले होते प्रसाद म्हणून. इथून पुढे ही जी दिसते ही सगळी यात्रा आहे. सगळे छोटे छोटे स्टॉल लागले होते खेळण्यांचे किंवा मग काही छोटे छोटे वस्तू, नेकलेस, कानातले, आणि मस्त यात्रा भरली होती. ते छोटे छोटे खूप सारे दिंडी येतात. दिवसभर हे सगळं चाललेलं असतं. प्रचंड गर्दी असते. इथून पुढे आम्ही निघालो आमच्या पुढच्या लोकेशनला. हा आहे पुणानगर हायवे आणि इथे आहे मळगंगा देवीचं मंदिर. घाटामध्ये, म्हणजे घाट सुरू झाल्यानंतर थोडंसं अलीकडे हे मंदिर आहे आणि इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. मंदिर खूप छान आहे. इथून जे आहे खाली, म्हणजे आतमध्ये दरीमध्ये खालच्या साईडला जायला रस्ता आहे. खूप रिस्की होता. भीती थोडीशी वाटली, पण लोकेशन खरंच खूप छान आहे हे तिथे गेल्यानंतर समजलं. सौम्या प्रचंड दंगा करत होती, उड्या मारत होती. तर पाय नको घसरायला म्हणून तिच्या पप्पांनी तिला कडेवर उचलून घेतलं. त्यानंतर आम्ही खाली पोहोचलो. हा छोटासा छान वॉटरफॉल तिथे होता. पाऊस नसल्यामुळे हा कमी होता, पण जेव्हा पाऊस असतो हा वरती जो सगळा मोकळा स्पेस दिसतोय तिथून वरतून हा वॉटरफॉल सुरू होतो. खूप जास्ती प्रमाणामध्ये हे पाणी असतं आणि हा बऱ्यापैकी पोर्शन भरलेला असतो पाण्याने. मंदिर हे खूप छान होतं आणि आजूबाजूचं वातावरण सुद्धा छान होतं. वरती गेलो आम्ही दर्शनासाठी मंदिरामध्ये. दर्शनासाठी गेल्यानंतर स्टेप्स होत्या 2च्या, त्यात चढलो आणि समोर जी देवी आहे ही मळगंगा देवी आहे आणि ही देवी भिंतीमध्ये कोरलेली आहे. म्हणजे अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्णपणे ही देवी आत भिंतीमध्ये आहे आणि हे जागृत देवस्थान आहे तिथलं. त्यानंतर बाहेर आले तर सौम्या आणि तिचे पप्पा पाण्यामध्ये खेळत होते. सौम्याला खूप वेळपासून पाण्याखाली वॉटरफॉल खाली भिजायला जायचं होतं, पण थंडी असल्यामुळे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे ती अशी थोड्याशा पाण्यात तिच्या पप्पांनी तिला खेळायला नेलं होतं. दोघांनीही छान पाणी एन्जॉय केलं. सौम्याने थोडीशी पाण्यामध्ये मजा केली आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. अंधार होत होता आणि लवकर आम्हाला घरीही पोहोचायचं होतं, त्यामुळे छानपैकी आवरून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि लोकेशन मी तसं डिस्क्रिप्शनमध्ये टाकतेच आहे. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे.